अंबाजोगाई शहर के माजी नगर अध्यक्ष राजकिशोर पापा मोदी के नेतृत्व में आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से तहसीलदार को ज्ञापन सौंपा गया है, जिसमें मांग की गई है कि अंबाजोगाई तहसील कार्यालय और बैंकों द्वारा बुजुर्ग नागरिकों को परेशान करना बंद किया जाए, उनकी समस्याओं को समझा जाए और संजय गांधी निराधार श्रवण बल योजना के लाभार्थियों को तुरंत वेतन का भुगतान किया जाए। पूर्ण राज्यभराचा विषय मागच्या पेमेंटच्या बाबतीत आपण तुमच्या निवेदनात याच्यात काही लोकांनी निवेदन दिलेले आहेत साधारणपणे दसऱ्यापासून ऑक्टोबर नोव्हेंबर पासून पूर्णतः ज्याचं डीबीटी आहे त्या लोकांना जे गोरगरीब लोकांना 8-8 महिने जर पेमेंट नाही त्याच्या बाबतीत आता मॅन्युअल पेमेंट ती करायचं असेल किंवा शासनाने जर अलाउड केलं तर ते आपण तुमच्या निवेदनाद्वारे निश्चितपणे कळू। आता चालू कंडिशनला माझ्याकडे 14,000 लोक रजिस्टर्ड आहेत ज्यांची माहिती आपण अपलोड केली। 9,500-10,000 हजाराच्या आसपास लोकांना मागचं माहे जूनचे पेमेंट पडलेलं आहे। अजून एक 3,000 ते 3,500 लोकांच्या वेगवेगळ्या कारणास्तव अडचणी आहेत। काही लोकांच्या अंगठीनं जोडे बँकेत थोडंसं नवीन राशन कार्ड सर आपलं म्हणजे ऍक्सेप्ट करत नाही। नवीन राशन कार्ड कोटा संपलेले म्हणते, धान्य वाटपाचं कोटा नाही आमच्याकडं। आता शहरी भागातली धान्य मिळायची अडचण वेगळी आहे, रेशन कार्ड देण्याची बाबतीत अडचण वेगळी आहे। इश्यू तर होतच नाही जर 2 वर्ष झालं रेशन कार्ड मिळालं वर्ग सांगतो शहरी भागातले वर्ग करणं अडचणीच आहे। शहरी नाही एक्सेस आहेत लोक माझ्याकडे ऑलरेडी आहेत नाही त्याच्यातून काय द्यायला वर्ग करता येत नाही साहेब। ग्रामीण महत्वाचा विषय आहे हे संजय गांधी निराधार योजना किंवा शासनाची कोणती तत्सम योजना असेल आता मानसिक विकलांग लोक आहेत त्यांना त्याच्यामध्ये जे असं शासनाची जी राहिलेली आहे तर आता ते काय आले तर ते घेत नाही बऱ्याच ठिकाणी ते काय म्हणतात ते मानसिक आजारी आपल्याकडे जीआरएच उपलब्ध नाही किंवा हेच उपलब्ध नाही अशा पद्धतीने नाही माझ्याकडे आहे तुम्हाला यादी द्या हे लोक तुमच्याकडे असतील हे जे आपल्या योजनेसाठी प्रायोरिटी आलेले लोक तुमच्याकडे काही सर आपल्याकडे चालू आहे आपल्याला कसं काय भेटणार सर जे मानसिक आहे ना मानसिक जे आहे डॉक्टर साहेब गेल्या 8 महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेच्या लोकांचं अनुदान हे दिलेलं नाही। गोरगरीब लोकांची खूप मोठ्या प्रमाणात अडचण होते, त्या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलं। त्याचबरोबर अंबाजोगाई शहरातील अनेक लोकांना रॅशन कार्ड इश्यू झाले पण धान्य मिळत नाही, त्या धान्य मिळावं यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांशी चर्चा केलेली आहे। तो इष्टांक वाढवून घेण्यासाठी ते आणि आम्ही प्रयत्न करू। तसेच अनेक जे काही स्वस्त धान्य दुकानाच्या संदर्भातील प्रश्न असतील, संजय गांधी निराधार योजनेतले प्रश्न असतील, डीबीटीच्या संदर्भात काही प्रश्न होते, तर या सर्व प्रश्नाबाबत आम्ही तहसीलदारला निवेदन दिलं आणि त्यांनी सकारात्मक आम्हाला त्या ह्याच्यात सहकार्य करून लवकरात लवकर संजय गांधी निराधारचं अनुदान देण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलं आणि स्टॉक वाढवून सगळ्यांना धान्य देण्यात येईल अशा पद्धतीचं या संदर्भात सांगितलं। त्याचबरोबर अनेक वेळेस त्या संजय गांधी निराधारच्या लाभार्थींचं बँकेकडून अडवणूक होते, त्या संदर्भातही मॅनेजरला बोलून सूचना द्याव्या आणि कुणाचीही अडवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी असं त्यांना